देखील हेअरफॉल खूप होत आहे का? माथ्यावरील केस इतके गळून गेलेले आहेत की आता टक्कल पडेल असं वाटत आहे आणि केसांची बेणी इतकी छोटी येत आहेत, केस फ्रीजी होत आहेत, केसामध्ये डॅन्ड्रफ आहे, स्कॅल्प एकदम इची वाटत आहे आणि सर्व गोष्टी ट्राय केलेल्या आहेत तरी देखील काय फरक पडत नाहीये, तर घेऊन आले तुमच्यासाठी एक मॅजिकल हेअर ग्रोथ बूस्ट असं टोनर. तर आपण 4 इन्ग्रेडियंट वापरणार आहोत जे हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि हेअर ग्रोथ बूस्ट करण्यासाठी किंग ऑफ किंग असं मानलं जातं आणि आयुर्वेदमध्ये यांना फर्स्ट असं स्थान आहे. तर फर्स्ट ऍप्लिकेशन मध्येच इतका भारी रिझल्ट येणार आहे की तुम्ही भाग पडणार आहात की इथे परत येऊन माझ्या चॅनलवर कमेंट करायला की दीदी खूप सुंदर टोनर होता. आणि हे इतकं मॅजिकल टोनर आहे की तुमची जे हेअरफॉल होता तो सिरियस हेअरफॉल इथं थांबणार आहे, तुमची हेअर ग्रोथ होणार आहे आणि केस तुमचे मुलायम, सिल्की आणि शानदार दिसणार आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन मध्ये इतका रिझल्ट येणार आहे. हेअर टोनर करण्यासाठी तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे. असं भांडं ठेवायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हेअर टोनर करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे छोटीशी कढई ठेवलेली आहे स्टीलची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण 1 ग्लास पाणी. तुम्हाला जेवढं हेअर टोनर बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी घेऊ शकता. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ते एकदम मीडियम आचवर ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की ऑलमोस्ट आपलं पाणी उकळलेलं आहे तिथे तुम्हाला तुमचं फर्स्ट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, तो म्हणजे मेथी दाणा. तर मेथी दाणा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तर रात्रभर सोप पण करून त्याला पाण्यामध्ये टाकू शकता किंवा ते पाणी उकळू शकता. पण मी तर असं केलंय की मी कधी कधी आपल्याला खूप गडबड असते, आपल्याकडे प्रिपरेशनसाठी इतकं टाइम नसतं, म्हणून मी डायरेक्टली इथे मेथी दाणे टाकलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर रात्रभर सोप सुद्धा करू शकता, भिजवून सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे टाकलेले आहेत 2 टेबलस्पून मेथी दाणे. तर तुम्ही पाहू शकता की मेथी दाण्याचा पूर्ण कलर हा पाण्यामध्ये ग्रीनर असं मिक्स होत आहे. तुम्ही सेकंड इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तांदूळ. तर तांदूळ तुम्ही इथं पाहू शकता की तांदळामध्ये एकदम अशा प्रकारची जीवनसत्वे असतात की जे आपल्या केसांना चकाकी देतात, आपले केस रेशमी करतात, आपल्या केसांना शाईन देण्याचं काम इथं तांदूळ करणार आहे. त्यामुळे आपण इथं वापरलेला आहे तांदूळ. त्याच्यामध्ये आपलं थर्ड इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे कांदा. तर तुम्ही पाहू शकता मी ते कांदा देखील टाकलेला आहे आणि हे पूर्णपणे मस्तपैकी हलवायचं आहे. अशा प्रकारे हलवायचं की जोपर्यंत त्याच्यातला कलर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पूर्णपणे उतरत नाहीये. तुम्ही पाहू शकता तिन्ही गोष्टी आपण आपल्या पॅन मध्ये टाकलेल्या आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्णपणे कलर चेंज होत आहे, मेथी दाण्याचा कलर चेंज होत आहे, तांदळाचा कलर चेंज होत आहे, आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आहे. का? कारण हे सर्व जे गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये मिक्स होत आहेत, आपल्या पाण्यामध्ये ऑब्झर्व होत आहेत, त्यांचे गुणधर्म सगळे पाण्यामध्ये उतरत आहेत. तर खूप सुंदर आहे हे. तुम्ही पाहू शकता की कलर किती सुंदर दिसत आहे, खूप छान बनत आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या तिन्ही गोष्टींचा कलर पूर्णपणे पाण्यामध्ये याचे गुणधर्म मिसळत नाहीत तोपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि आपण आता हा पॅन एकदम बंद करणार आहोत कारण पूर्णपणे आपलं हेअर टोन बनवून इथं रेडी झालेलं आहे. नाही पण एक गोष्ट राहिलेली आहे. तुमचं हे जे झालेलं बनलेलं टोनर आहे ते थोडंसं थंड होऊ द्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फोर्थ इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे तो म्हणजे लेमन. तर लेमन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्हाला सूट होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लेमन म्हणजेच लिंबू टाकू शकता आणि जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही तो इथे स्किप सुद्धा करू शकता, काही हरकत नाहीये. पण लेमनचे तुम्हाला फक्त 2 ते 3 थेंब याच्यामध्ये टाकायचे, जास्त लेमन टाकायचं नाहीये कारण लेमन मध्ये ऍसिड असतं. 2 ते 3 थेंब जर तुम्ही ह्याच्यात लेमन टाकलं तर ते काय होणार आहे, तुमचं इची स्कॅल्प क्लीन करणार आहे, तुमचं डॅन्ड्रफ इथं क्लीन होणार आहे, तुमचं स्कॅल्प एकदम स्वच्छ होणार आहे, एकदम मस्तपैकी वाटणार आहे. स्कॅल्प जर स्वच्छ असेल तर हेअर ग्रोथ आपोआप होणार आहे आणि हेअरफॉल हा कमी होणार आहे. त्यामुळे आपण इथे लेमन वापरतो म्हणजेच लिंबू वापरत आहे. तर लिंबूचे इथं 2 ते 3 थेंब तुम्ही टाकत आहात. तर तुम्ही पाहू शकता मी इथं टाकलेले आहे आणि आता झालेलं आहे हे ऑलमोस्टपणे पूर्णपणे बनून रेडी झालेलं आहे. तर आता आपली सगळ्यात एंडची स्टेप काय करायची की ह्याला आपल्याला खाली काढायचं आहे आणि ज्या बॉटलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये छोट्याशा तुम्हाला हे हेअर ग्रोथ टोनर काढायचा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. मी इथं बॉटल वापरणार नाहीये कारण मला डायरेक्ट ऍप्लिकेशन करायचं आहे हाताने. तुम्ही पाहिजे तर तुम्ही इथे बॉटल सुद्धा बॉटलमध्ये भरू शकता. तर तुम्ही पाहू शकता की मी इथे छोट्याशा भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे बघा मी पूर्णपणे चहाच्या गाळणीने इथे मी पूर्ण टोनर आपला गाळून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की टोनरचा कलर किती सुंदर दिसत आहेत. सगळे जीवनसत्व हे तिन्ही मेथी दाणा, तांदूळ आणि त्याचप्रमाणे आपला कांदा, कांद्याचे साल ह्याचे सर्व गुणधर्म ह्याच्यामध्ये उतरून गेलेले आहेत पूर्णपणे आणि त्याचप्रमाणे लेमनचे 2 किंवा 3 थेंब ह्याच्यामध्ये आहेत जो आपलं स्कॅल्प एकदम क्लीन करणार आहे, नीट करणार आहे, स्वच्छ करणार आहे. तर खूप सुंदर आहे हा हेअर टोनर. आता
करायचं काय, तुम्हाला केस सोकडायचे आहे, तुमच्या केसाचा गुंता काढायचा आहे आणि तो टोनर तुम्हाला आंघोळीच्या अगोदर तुम्हाला केसांना लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मी इथे थोडं असं टोनर हातावर घेऊन पूर्णपणे केसांना एकदम छानपैकी मॉलिश करत आहेत. पूर्णपणे एकदम केसाच्या रूटपर्यंत फॉलिकल्सला लागायला हवं याप्रमाणे मी टोनर लावत आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे किती सुंदर प्रकारे टोनर लावत आहे आणि इतकं मी टोनर लावलेलं की जणू माझे केस मी पूर्ण भिजवून टाकलेले आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला आंघोळीच्या अगोदर, डोकं धुवायच्या अगोदर टोनर लावायचं आहे आणि टोनर लावून झाल्यानंतर 2 किंवा 4 तासांनी तुम्हाला तुमचा फेवरेट हेअर ऑइल लावायचा आहे आणि हेअर ऑइल लावल्यानंतर ना मग तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही इथं हेअर वॉश करायचा आहे. आणि हे बघा, हेअर वॉश केल्यानंतर इथं मॅजिक होणार आहे, कारण तुमच्या केस इतके स्मूथ दिसणार आहेत, इतके शायनी दिसणार आहेत, एकदम मॅनेजेबल दिसणार आहेत की तुम्हालाच विश्वास बसणार नाहीये. कारण मला देखील बसला नव्हता. डिलेव्हरीच्या 11 मंथ झालेल्या आहेत, इतका हेअरफॉल झाला की आता माझा हेअरफॉल ऑलमोस्ट ह्याच गोष्टीमुळे थांबलेला आहे, कारण मी इथे वापरलेला आहे हेअर बूस्ट किंवा हेअर ग्रोथ टोनर. तर खूप सुंदर टोनर आहे, तुम्ही ट्राय करा. आणि फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये बघा तुमचे केस किती सिल्की होणार आहेत, शायनी होणार आहेत आणि फ्रीझी हेअर किती एकदम मुलायम होणार आहेत. तर तुम्ही स्वतःपुरतं ठेवू नका, कमेंट करा म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळते की मी तुमच्यासाठी अजून कशी व्हिडिओ बनवू. तर खूप छान टोनर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमची काळजी घ्या.